लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। महिलांनो, तुम्हाला हे पैसे कालपासूनच बँकेच्या खात्यावरती मिळायला सुरुवात झाली आहे। सरकारने त्यांच्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा केलेला होता की बुधवारी 11 फेब्रुवारी म्हणजेच काल आणि आज गुरुवारी 12 फेब्रुवारी असं 2 दिवस वाटपाचे सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत निवडण्यात आले होते। तशा प्रकारे सरकारने काल बुधवारी जवळपास 12 ते 13 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत। तरी पण अजून काही महिला ज्या आहेत तर त्या वाटपापासून वंचित राहिल्या आहेत, त्यांना अजून पण पैसे मिळाले नाहीत, ते अजून शिल्लक राहिले आहेत। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सतत सर्व्हर या ठिकाणी डाऊन येत आहे, त्यामुळे अजून पण महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता अनेक महिलांना गेलेले नाहीत। काल जानेवारी फेब्रुवारी आता या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये वाटण्याचा शेवटचा दिवस काल बुधवारीच होता, परंतु अचानकपणे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया तसेच विशेष करून पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांमध्ये अचानक सर्व्हर बँकांचा डाऊन आल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी काल वितरण झालं नाही। कारण याच बँकामध्ये सर्वात जास्त महिलांनी आपलं बँकेचं खातं आता लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी जोडून ठेवलं आहे, त्यामुळे या बँकेमध्ये काल पैशांचं वितरण झालं नाही। काल रात्री सर्व्हर डाऊनचा जो काय प्रॉब्लेम होता तर या बँकांचा व्यवस्थित झालाय आणि या ठिकाणी व्यवस्थित झाल्यामुळे आज गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी ज्या महिलांना पैशांचं वितरण झालं नव्हतं, त्या महिला वाट बघून थकलेल्या होत्या, त्यांना पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना जवळपास 15 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आज गुरुवार निमित्त सोडण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणाला सुद्धा काळणी करण्याची कोणतीही गरज नाही, म्हणजे तुम्ही कोणी सुद्धा काळजी करू नका। सरसकट सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण सरसकट होणार आहे। सरसकट म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, कोणत्याही अटी पात्रतेनुसार किंवा KYC कोणतीही अट न लावता सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेब आता पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं आहे। महिलांना या ठिकाणी आता पैसे मिळणार की नाही असं वाटत होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळल्याचं पाहायला मिळालं। जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। तशा प्रकारे त्यांनी DBTच्या माध्यमातून पैसे जमा करायला कालपासूनच सुरुवात केल्या। मग आता हे पैसे नेमकं कोणाकोणाला मिळणार? कारण काल पैशांचं वितरण या ठिकाणी आता अनेक महिलांना झालंय। जर ते आता 32 ते 33 लाख बहिणींना काल पैशांचं वितरण झालंय, आता उरलेत फक्त 15 लाख लाडक्या बहिणी, पण प्रत्यक्षात होत्या काल आज बघा, काल जवळपास 32 ते 33 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत आणि आज गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी ज्या काय बहिणी आता शिल्लक राहिलेत त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलंय। खरं म्हणजे काल बुधवार हा वाटपाचा शेवटचा दिवस होता, परंतु बँकांचा अचानक सर्व्हर डाऊन आल्याने हे पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती अजून एक दिवस मुदत या ठिकाणी सरकारने पैसे वितरणासाठी वाढवून दिल्या। ती म्हणजे आज गुरुवार हा वाटपाचा शेवटचा दिवस सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारने जो GR काढलाय, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, आम्ही ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून GR काढतो आणि त्या दिवशी या ठिकाणी पैशांचं वितरण सोडत असतो, त्या दिवशी तुम्ही वाट बघा। तशा प्रकारे त्यांनी आता त्यांच्या सरकारी नियमानुसार अधिकृत GR मध्ये या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला होता की बुधवार बरोबर या ठिकाणी 11 फेब्रुवारी आणि गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी पैशांचं वितरण करून टाका, असं या ठिकाणी सांगितलं होतं। आणि या ठिकाणी पैशांचं वितरण महिलांना चक्क जानेवारी महिन्याचे 1500, फेब्रुवारी महिन्याचे 1500 2 मेसेज आल्याचं या ठिकाणी बघायला आता मिळू लागलं आहे। त्यामुळे बघा आता लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी निवडल्या। जवळपास आज गुरुवारसाठी टोटल आपल्या राज्यातील 325 तालुके आता वाटपाचे बाकी जे राहिले होते, म्हणजे मागील 2-3 दिवसापासून तुम्हाला या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं नव्हतं, अशा 325 तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलत असताना अनेक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। त्याने विचारलं की गेले 4 ते 5 दिवस झालं तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे सोडले असे म्हणता, परंतु आमच्या खात्यावरती अजून पण पैशांचं वितरण या ठिकाणी का झालेलं नाही, एकदाच काय तुम्ही सांगून टाका। यावरती आता स्वतः
त्या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आम्ही पैशांचं वितरण चालू या ठिकाणी केलंय, परंतु अचानक बँकांचा सर्व्हर डाऊन येत असल्यामुळे पैशांचं वितरण मंद गतीने होत आहे. म्हणजेच हळूहळू महिलांना पैसे जमा होत आहेत. एकदम या ठिकाणी आता सर्वांना पैसे मिळत नव्हते. फक्त 4 ते 5 जिल्ह्यामध्ये दररोज पैसे या ठिकाणी येत होते. काल थोडा सर्व्हर डाऊनचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी झाला होता, तर तो रात्री व्यवस्थित झाला. म्हणून 12 ते 13 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी काल फक्त महिलांना गेले. राहिले फक्त 15 जिल्हे. त्या 15 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार सरसकट सर्वांना पैसे या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारीचे आता जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याने दिल्याचं पाहायला मिळतंय. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी गुरुवारी बँका उघडल्या. मग यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल, या बँका उघडल्या. या 15 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून पैसे सोडण्यात येऊ लागलेत. सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलंय की पटपट पैसे महिलांच्या खात्यावरती सोडून टाका. महिला खूप वाट बघून थकलेल्या आहेत. तक्रार या ठिकाणी अनेक महिलांनी केलेली आहे की आम्हाला पैसे या ठिकाणी लवकर का तुम्ही पाठवत नाही, अशी तक्रार अनेक महिलांनी केली होती. आणि तशा प्रकारे त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी आज गुरुवार होऊ लागलंय. सरकारच्या माध्यमातून जो काही डीबीटीचा नियम असतो त्यानुसारच पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागलं आहे. तुम्ही म्हणाल की डीबीटीचा नवा नियम या ठिकाणी काय आहे, तर बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच डीबीटीच्या नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे असं सांगितलंय. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप होईल. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वाटप होईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याचं वितरण पूर्णपणे रात्रभर चालणार आहे. म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत महिलांना आज गुरुवारी राहिलेल्या सर्व 15 जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण होईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे. तुम्ही दररोज वाट बघता पैशांची. तुम्हाला पैशांचं वितरण आज होणार, उद्या येणार असं सांगितलं जातं, परंतु लवकर पैसे येत नाहीत. यावरती ही तक्रार एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिली आणि खरंच महिला या ठिकाणी अडचणीत आहेत. त्यांना 3,000 रुपयांची गरज आहे. जानेवारी महिना संपलेला आहे आणि त्या महिलांना पैशांचं वितरण अजून 1,500 रुपये सोडले नाहीत आणि फेब्रुवारी महिना चालू झाला आहे, त्याचे पण 1,500 रुपये सोडले नाहीत. या सर्वांचाच विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी पैशांचं वितरण डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करायला सुरुवात केली आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार कोणाकोणाचा या ठिकाणी गोड होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की आज कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. लक्षात ठेवा, आज वाटपाचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर काल डाऊन आल्यामुळे पैशांचं वितरण महिलांना काल निम्म्या लाडक्या बहिणींना झालं नाही. महिला तशाच वाट बघून कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांना आज पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागले. मग आता हे पैसे सर्वांना मिळणार का, यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना या ठिकाणी आता स्पष्टपणे म्हणाले की आता या ठिकाणी सर्वच लाडक्या महिलांना पैसे देत जर आम्ही बसलो तर ते आम्हाला अजिबात या ठिकाणी परवडणार नाही. कारण सर्व लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर 1,40,00,000 लाडक्या बहिणी टोटल आहेत आणि त्या सर्व महिलांना इतकं पैसे देणं शक्य अजिबात नाही. त्यामुळे अशा महिलांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या ज्यांना खरंच पैशांची गरज आहे, ज्या महिला खरंच गोरगरीब आहेत, ज्या महिला शेतकऱ्यांच्या बायका आहेत, शेतकऱ्यांच्या बहिणी आहेत, तसे दुसऱ्याच्या शेतामध्ये आता रोजगार मिळतात, म्हणजे शेतामध्ये दुसऱ्याच्या कामाला जाऊन जगतात. अशा गोरगरीब आणि गरजू महिलांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाहीत, परंतु यामध्ये एक तुमचा समाधान आता या ठिकाणी होणार आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे KYC तुम्ही केलेले असेल तरी पण तुम्हाला आज जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 3,000 रुपये गुरुवारी आज पैशांचं वितरण होणार आहे. जर तुम्ही KYC तुम्ही या ठिकाणी केलेले नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. कारण पत्रकारांना काल बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले महिलांना KYCची अट लावल्यामुळे अनेक महिला नाराज झाल्या होत्या.
त्यांना पैशांचं वितरण सरकारने या ठिकाणी सोडून पण बँकेच्या खात्यावरती अजिबात जमा झालेले नव्हते। त्याचं कारण म्हणजे अनेक महिलांचं आधार कार्डवरील जन्मतारखा चुकीच्या आहेत, जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारखा चुकीचे आहेत। त्यामुळे KYC करण्याचा जो अर्ज आहे तर तो जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी आता काढून टाकण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून महिलांना आता देण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास आहे आणि आता शिंदे साहेबांचा पण तुमच्यावर विश्वास आहे। त्यामुळे तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी पाठवतच असतं। फक्त एवढीच चुकी होते की पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नियमानुसारच या ठिकाणी पैशांचं वितरण तुम्हाला होत असतं। जर करता तुम्हाला पैशांचं वितरण आजच्या आज गुरुवारी जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती एक काम पटकन करायचं आहे। अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये ते काम तुम्हाला कोणतं करायचं आहे सांगणार आहे। ते काम केल्या पटकन तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, असं टोटल 3000 रुपये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी नेमकी प्रोसेस काय ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे तुमच्या वयानुसार त्या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुमचं वय वर्ष या ठिकाणी 22 ते आता 30 या वयोगटातील असेल, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, ही बातमी अधिकृत आहे। सरकारने काढलेल्या अधिकृत GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आले तुम्हाला पैशांचं जे वितरण आहे तर ते बुधवार आणि गुरुवार असं 2 दिवस होणार आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यापैकी काल बुधवारी अनेक महिलांना पैशांचं वितरण झाले, आज गुरुवारी राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। परंतु हे पैसे तुमच्या वयानुसार होणार आहे। तुमचं जर वय वर्ष 22 ते 30 वयोगटातील असेल तर त्यांना 830 रुपये गॅसचे आणि जानेवारी फेब्रुवारीचे तुम्हाला या ठिकाणी आता 3000 रुपये असं एकत्र 3830 रुपये देखील आता मिळणार आहेत। मग हे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ती यादी देखील आपण झटपटपणे पुढे पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं जर वय वर्ष या ठिकाणी 30 ते आता 45 वयोगटातील असेल तर अशा लाडक्या बहिणींना जर तुमचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तटलेला असेल, थांबलेला असेल तर त्याचे 3000 रुपये आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे 3000 रुपये आणि 830 रुपये गॅसचे असं टोटल तुम्हाला या ठिकाणी 6830 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। जर तुमचं वय वर्ष 45 ते 65 या वयोगटातील असेल तर यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये सर्वात जास्त खातं खोलून तुम्ही ठेवलं आहे। त्यामुळे तुमचं जर वय वर्ष 45 ते आता 65 या वयोगटातील असेल तर अशा लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅसचे आज बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। परंतु यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जर तुम्ही मागच्या वेळी अर्ज केला नसेल तर तुम्हाला मिळणार नाही। तो अर्ज कसा करायचा अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे या ठिकाणी सांगणार आहे। जर तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी मोफत गॅस मिळवायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस करायची आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा लाडक्या बहिणींना 9000 रुपये देण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर या ठिकाणी 830 रुपये गॅसचे, तुमचं रेशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी तर त्यांना 9000 रुपये आणि फेब्रुवारी आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये असं वेगवेगळे लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज गुरुवार आहे, वाटपाचा शेवटचा दिवस आहे। कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे तुम्हाला याची यादी अगदी झटपटपणे सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमचा आहे की आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? तर बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींना विनंती केली आहे। त्यांनी आता हात जोडून लाडक्या बहिणींना सांगितले, आम्ही जर सरसकट सर्व महिलांना पैसे देत बसलो तर ते आम्हाला सुद्धा परवडणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत
तर त्यापैकी फक्त आणि फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांची निवड आता जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांसाठी करण्यात आल्या। जर करता या महिला गोरगरीब आणि गरजू नसतील, श्रीमंत असतील, मग आता तुम्ही म्हणाल की गोरगरीब आणि गरजू महिला कशा ओळखायच्या? तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता ही नोंद केली आहे, ती म्हणजे तुमचा अर्ज रिपीट चेक केला। रिपीट म्हणजे काय? फिर से एक बार या ठिकाणी मागच्या तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला 26 जानेवारी या झेंडावंदनाच्या दिवशी तुमचा अर्ज रिपीट एकदा चेक केलाय। त्याने चेक केल्यानंतर सरकारला असं आढळून आलंय की त्यामध्ये तुमची उत्पन्नाची मर्यादा असेल, तुमचा 7/12 उतारा असेल, तर या सर्व गोष्टी चेक केल्या आहेत। त्यामधून सरकारला असं समजलंय अनेक महिला ज्या आहेत तर त्या श्रीमंत आहेत, तरी पण त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे अशा महिलांना वगळून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागले आहेत। मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 15 जिल्हे कोणते आहेत? या 15 जिल्ह्याचे 3 गट तयार करण्यात आलेत। या तिन्ही गट म्हणजे पहिला गट जो आहे तर तो सकाळी बरोबर बँका उघडल्या 10 ते 2 वाजेपर्यंत पहिल्या गटामध्ये पैसे वाटप होईल। त्यानंतर दुसरा गट जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील महिलांना पैशांचं वाटप फेब्रुवारी आणि जानेवारीचं होईल। त्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण आज गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी करण्यात या ठिकाणी येऊ लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार? कारण सरसकट सर्वांना पैसे द्यायचं ठरवलं तर टोटल आता 2,40,00,000 महिला या ठिकाणी लाभार्थी आहेत। तर त्यापैकी आता फक्त आणि फक्त आजसाठी या ठिकाणी फक्त आणि फक्त 22 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। बाकीच्या महिलांना थोडी वाट बघावी लागणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून काल आणि आज 2 दिवसांमध्ये पैशांचं वाटप करा असं सांगितलं होतं। परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या मोठ्या बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं उघडले आणि याच बँकेमध्ये सर्व्हर डाऊनचा मोठा प्रॉब्लेम येत असल्याने सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण एकदम मंद गतीने म्हणजेच हळूहळू होत असल्याचं पाहायला मिळालंय। हेच खरं कारण आहे। ही आता GRच्या माध्यमातून अधिकृत माहिती या ठिकाणी आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी खूप मोठं टेन्शन आलंय की नेमकं आज पैसे वितरण होणार की नेमकं काल अनेक महिलांना झाले। काल किती महिलांना झाले? जवळपास या ठिकाणी 33 लाख महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण काल या ठिकाणी पार पडले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज वार आहे गुरुवार आणि या ठिकाणी बरोबर तुम्हाला 12 फेब्रुवारी रोजी ज्या काय महिला शिल्लक राहिलेत, ज्या महिलांना मागील 2-3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना सरकारच्या माध्यमातून अधिकृत एक GR काढण्यात आलाय आणि त्यामध्ये सांगण्यात आले की आज गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी या 15 जिल्ह्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ज्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलंय, या महिलांच्या खात्यावर पैशांचं वितरण होणार आहे। विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। तर त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट काय आहे? त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का? कारण 15 जिल्ह्यातील जवळपास आता 355 तालुक्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। कारण या जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब आणि गरजू महिला राहतात। मग त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट काय ते पण तुम्हाला अगदी झटपटपणे या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितला आहे। आता तुम्ही तुमच्या वयानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला मागच्या नोव्हेंबर डिसेंबरचं पैशांचं वितरण KYC करून पण झालं नसेल तर ज्या महिलांचं वय वर्ष 45 ते 65 वयोगटातील आहे त्यांना पैशांचं वितरण मागच्या सुद्धा महिन्यांचा होणार आहे। 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळवायचे? जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 830 रुपये गॅसचे देखील आजच बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये तुमचा अर्ज सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल आणि तुम्ही खरंच गोरगरीब आणि गरजू महिला आहे का हे चेक करण्यात येईल। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आहे का? तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का? तुम्ही दारिद्र्य रेषेखालील महिला आहे का हे चेक करण्यात येईल आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील सबसिडीच्या माध्यमातून तुम्हाला जमा करण्यात येणार आहे। म्हणून तुम्हाला आता गॅसचे पैसे देखील पाहिजे असतील तर त्याचा लाभ कसा मिळवायचा? तर सर्वांनी लक्षात ठेवा,
तुमच्या या ठिकाणी आता ज्या ठिकाणी तुम्ही गहू आणि तांदूळ रेशन धान्य दुकानामध्ये मोफत घरी आणता त्या ठिकाणी जायचं आहे आणि आम्ही या ठिकाणी पिवळं व केशरी रेशनधारक महिला आहोत आणि आम्हाला या रेशन धान्य दुकानामध्ये आम्हाला या ठिकाणी आता गॅस सिलेंडरची टाकी मिळवायची आहे। यासाठी काय काय प्रोसेस करावी लागेल याची माहिती मिळवायची आहे। नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे आज गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। तर ते 15 जिल्हे कोणते आहेत सर्व काही अपडेट तुम्हाला अगदी एका सेकंदाच्या आतमध्ये आता सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपला जिल्हा यामध्ये एका कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा निवडण्यात आला अकोला, त्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, त्यानंतर वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर हे या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे जास्त असल्याने महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।